नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या उपासकाच्या दृष्टिकोनातून जे विविध साधक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून काही विचार तुमच्यासमोर मी प्रस्तुत करतो आहे. ते यातले नियम 1, नियम 2 वगैरे भाग मी आधीच ठेवले आहेत तुमच्याकडे. मी कुठल्याही उपासनेकडे बायस नाही, मी पडदा नाही बांधलेला, झापड नाही बांधली. सगळ्यांचं जे मुक्त आहे सगळीकडून सगळं स्वीकारण्याची बुद्धी मला माझ्या गुरूंनी दिली. कारण त्याने पहिला उपदेश जो केला होता त्यात संकल्प हेच सांगितलं की मी सर्वांमध्ये आहे. कारण सर्व संतांमध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये आणि सगळीकडेच जिथे जिथे अस्तित्व आहे, ज्या ज्या सृष्टीचं अस्तित्व आहे त्या प्रत्येक ठिकाणी सद्गुरूंना पाहण्याचा मी प्रयत्न केला. त्यामुळे माझ्या डोळ्याला कुठेही झापड लागलं नाही. मला जो पहिला उपदेश झाला त्यानंतर उपासनेला सुरुवात झाली आणि त्यानंतर गुरूंनी मला आज्ञा केली की गोंदवलेकर महाराज हे या काळातले सर्वात मोठे संत होऊन गेले आणि त्यांच्या वाङ्मयाचा जेवढा अभ्यास करता येईल तेवढा तू कर. त्याप्रमाणे त्यांचं जिथे जिथे जे जे वाङ्मय मिळालं ते मी हवरटासारखं वाचून काढलं. नुसतं वाचून उपयोग नाही, ते आत्मसात करावं लागतं. आत्मसात केलं नाही तर नुसतं वाचनाचा काय उपयोग नाही. मी 1000 ग्रंथ वाचले या म्हणण्याला काय अर्थ नाही. एकतरी उभी अनुभवावी. तसं आहे की काही वचनं तरी तुम्ही अनुभवली पाहिजेत. ही जोपर्यंत अनुभवत नाही तोपर्यंत तुमच्या साधकत्वालाही काही अर्थ राहत नाही. तर या अभ्यासामध्ये बेलसरांची काही पुस्तकं माझ्या वाचनात आली आणि अत्यंत आदर्श अशी ती पुस्तकं आहेत. अनेक लोकांनी त्यांच्यावर लिहिलेलं आहे गोंदवलेकर महाराजांना. अत्यंत काबाड कष्ट घेणारे, अत्यंत साधे राहणारे गृहस्थ माणूस, प्रपंचात लक्ष घालून अध्यात्म कसा करावा हे शिकवणारा माणूस, कठीण प्रसंगी अत्यंत गुरुची कडक ज्यावेळी परीक्षा गुरूंनी घेतली त्याही परीक्षेत पास होणारा माणूस, या दृष्टीने मी गोंदवलेकर महाराजांकडे पाहतो. अत्यंत वंद्य आहेत. माझ्या गुरूं इतकेच ते वंद्य मला आहेत. कुठल्याही चमत्कारांची फार मोठी वर्णनं त्यांच्या चरित्रात तुम्हाला आढळत नाही. सामान्य माणसांनी कसं राहावं याचं जे त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे हे जर पाळलं तर सर्वसामान्य माणूस नाम घेता घेताच मोठा कसा होतो याचा सगळं एक्सप्लेनेशन स्वतः बेलसरेंनी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकशिक्षण केलेलं आहे. आणि एक बेलसरांचं एक पुस्तक माझ्या हातात, अनेक पुस्तकं आली, त्याच्यातला काही महत्त्वाचा भाग तुम्हाला विदित करून द्यावा अशी माझी इच्छा होती. माझं सर्व जे ध्येय आहे तुम्ही उत्तम साधक व्हावे. तुम्ही कुठेही झापडं बांधू नये, कुठेही कोता विचार करू नये, कोणालाही कमी जास्ती लेखू नये. मग तो माणूस असो, जात असो, स्त्री असो, पुरुष असो, श्रीमंत असो, गरीब असो, या सर्वांना समान पाहण्याची तुमच्यात इच्छा जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने अध्यात्माकडे जाल. त्या दृष्टीने त्यांचे जे काही विचार माझ्या डोक्यात आले ते मी तुम्हाला त्यांच्या शब्दात वाचून दाखवणार आहे. जिथेची चांगलं मिळेल ते घ्यावं हे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो आहे. त्याच्यात काही हे सर्व गुरूंचं आहे. हे कोणी एका वैयक्तिक माणसाने लिहिलेलं असत नाही. त्यांना त्यांच्या गुरूंनी प्रेरणा दिल्याशिवाय हे लिहिलं जात नाही हे लक्षात ठेवा. चांगलं जे वाङ्मय असतं, चांगली जी भाषणं असतात. आता विवेकानंदांचं भाषण तुम्हाला जर त्या सर्वधर्म परिषदेमधलं यूट्यूबवर आहे काही ठिकाणी ऐकायला मिळालं तर तुम्हाला लक्षात येईल कसा ओजस आहे त्याच्यामध्ये. आणि हा ओजस गुरुच्या कृपेशिवाय कधी येत नाही. सामान्य भाषा ती असत नाही. त्या भाषेचे परिणाम जे असतात ते समोरच्या मनावर केवळ सामान्य इतरांचं ऐकल्यासारखे होत नाही, तात खोलवर जातात. हे जात असेल तेव्हा समजावं की ह्याच्यावर गुरुची कृपा आहे. हा बोलत नाही, याचे गुरु ह्याच्या तोंडून बोलत असतात. तेव्हा त्या दृष्टीने त्यांचे काही विचार
तुमच्यासमोर ठेवावेत असं मला वाटलं. तर मानवी जीवनामध्ये ज्ञानसंपादन करण्याचे 3 मार्ग आहेत. एक प्रत्यक्ष होणारं ज्ञान, दुसरं अनुमानाने होणारं ज्ञान आणि तिसरं प्रतिभेने होणारं ज्ञान. आपली 5 इंद्रिय दृश्य जगाचं ज्ञान करून देतात. डोळ्यांनी रूपाचं आणि आकाराचं, कानाने शब्दाचं आणि नादाचं, जिभेनी रसाचं आणि चवीचं, नाकानं वासाचं आणि त्वचेने स्पर्शाचं ज्ञान. दैनंदिन व्यवहारात हे ज्ञान महत्त्वाचे ठरते यात शंका नाही. पण इंद्रिय बाहेरचे जग तेवढे पाहू शकतात. हृदयातील ईश्वरापर्यंत त्यांना जाता येत नाही. हृदयातील ईश्वरापर्यंत जाऊन ईश्वराचं दर्शन हे अतिशय अतींद्रिय आहे. अनुमानाचं ज्ञान बुद्धीने रचलेलं असतं. इंद्रिय जगाची माहिती गोळा करतात, बुद्धी तिची संघटना करते आणि तिच्यापासून जगाच्या वागण्याचे नियम शोधून काढते. बुद्धीचं ज्ञान इंद्रियांच्या ज्ञानाच्या पुढं पाऊल टाकते यात शंका नाही, परंतु तिचं तोंड बाहेरच्या जगाकडे असतं, आत नसतं. त्यामुळे तिच्या मागे असलेला आत्मस्वरूप स्वयंप्रकाश ईश्वराला ती पाहू शकत नाही. माणसाची बुद्धी ईश्वराची संकल्पना करू शकते, पण ईश्वरापर्यंत नेत नाही. याचा अर्थ असा की स्थलकालांच्या चौकटीत काम करणारी इंद्रिय आणि बुद्धी त्या चौकटीच्या सीमा ओलांडून असीम आणि अनंत असणाऱ्या ईश्वराला स्पर्श करू शकत नाही. आपल्या हृदयात राहणारा ईश्वर आपलं स्वरूप आहे. त्याला वेगळं राहून कसं काय पाहता येईल? त्याच्याशी एकरूप होऊनच त्याचं दर्शन घ्यावं लागेल. प्रतिभेनं ही तद्रूपता साध्य होते. ती तद्रूपता साध्य करण्याचा माणसाचा अहंकार माणसाला आडवा येतो, ही तद्रूपता साध्य करण्यासाठी. म्हणून अहंकार रूपाने देहात वावरणारा मी ईश्वरामध्ये विलीन झाला की ईश्वराचं दर्शन होतं. प्रत्यक्षाचं आणि अनुमानाचं ज्ञान एकदा मिळवलं की त्यामध्ये मग नाविन्य राहत नाही. शिवाय त्यामध्ये अज्ञान शिल्लक असल्याने पूर्ण ज्ञानाचं समाधान मिळत नाही. प्रतिभेचं ज्ञान हे ईश्वराइतकंच अनंत आणि अपार असतं. त्यातील नाविन्य कधी संपत नाही. शिवाय अज्ञानाचा मागमूस न उरल्यामुळे ज्ञान पूर्णतेला पोचते आणि त्या पूर्णतेमध्ये कमालीचं समाधान प्राप्त होतं. सर्व माणसांना आपल्या हृदयात वास करणाऱ्या ईश्वराचं आमरण सान्निध्य असतं, तरी त्यांना त्याचं दर्शन होत नाही. बहुसंख्य माणसांना ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव देखील होत नाही. ही खरी शोकांतिका आहे. ईश्वर आपला खरा मी, आपलं स्वस्वरूप, त्याचं साक्षात दर्शन न झाल्यामुळे माणसाच्या जीवनात सर्व काही आढळतं, पण समाधान आढळत नाही. असमाधानाची ही समस्या सर्व देशातील मानव समाजात दृष्टीस पडते. अध्यात्मशास्त्राचं दुसरं जे व्यावहारिक अंग आहे त्यामध्ये या समस्येवर रामबाण उपाय सापडतो. अध्यात्मशास्त्र म्हणतं की जगात माणसांचे 2च वर्ग आहेत. एक वर्ग अज्ञानी आणि दुसरा ज्ञानी. वास्तविक प्रत्येक माणूस मूळ ईश्वर रूप आहे, पण अज्ञानामुळे माणसाला त्याचा विसर पडतो. माणूस स्वतःचा ईश्वरपण विसरतो. सर्व अंतर्यामी राहणाऱ्या ईश्वराच्या सत्तेचे प्रत्येक माणूस स्वतःचं जीवन त्यामुळे जगत असतो. असं असून त्याला त्या सत्तेची यत्किंचितही जाणीव होत नाही. हा एक मोठा चमत्कार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपण देहच आहोत असं अज्ञानी माणसाला मनापासून वाटतं, म्हणून तो देहापुरता संकुचित होतो. देहाच्या सीमा या त्याच्या सीमा होतात. अशा रीतीनं देहात कोंडलेल्या माणसाला बद्ध म्हणतात. बद्ध म्हणजे बांधलेला. बद्ध माणूस अनेक वासनांनी आणि आशा आकांक्षांनी देहामध्ये बांधलेला असतो. त्याच्यावर वासनांचं स्वामित्व चालतं. वासना नेतील तिकडे तो सहज जातो. आपल्या भऱ्याभुऱ्या वासना माणूस देहाच्या द्वारा तृप्त करतो, म्हणून स्वतःचा देह त्याला संपूर्ण खरा वाटतो. तो खरा वाटतो म्हणून माणसाचं स्वतःच्या देहावर पूर्ण प्रेम असतं. या प्रेमामुळे तो देहाशी समरस होतो. मी देहच आहे अशी मनाची घट्ट धारणा होते. ही समरसतेची खूण आहे. तिला देहबुद्धी असं म्हणतात. या देहबुद्धीचा विलक्षण प्रभाव जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये अंमल गाजवतो. देहबुद्धीमुळे बद्धाचे समग्र जीवन स्वस्वरूपाच्या म्हणजेच ईश्वराच्या विस्मरणात व्यतीत होतं. ईश्वराचं विस्मरण म्हणजे अंतिम सत्याचं विस्मरण. सत्यदृष्टीआड झाल्यामुळे माणूस मनानं नाना प्रकारच्या भ्रमांना कवटाळतो. अर्थात मी देहच आहे
हा इतर सर्व भ्रमांचा आधार भ्रम आहे. मी देह आहे तर मी आहे, देह खरा म्हणून जग खरं, देह सुखी तर मी सुखी आणि देहसंबंधी नातेवाईक खरे माझे, देहाला सुख साधणारे पुरवणारा पैसा खरा, देहाची निंदा ती माझी निंदा इत्यादी सारे भ्रम देहबुद्धीतून उगम पावतात. देहबुद्धीच त्याचं पोषण करते आणि देहबुद्धीने भरलेल्या बद्धाचं जीवन मी आणि माझे यांच्या भोवती गिरक्या खाते. देहबुद्धी जीवन जगण्याची जी संकुचित दृष्टी स्वार्थाच्या सर्व प्रकारांना जन्माला घालते. सुधारलेल्या मानव समाजात देखील अशा अनेक स्वार्थी व्यक्ती व्यवहाराच्या निमित्ताने एकत्र येतात. त्यामुळे स्वार्थामध्ये संघर्ष निर्माण होणं अटळ नाही, टळत नाही, अटळ आहे. या संघर्षातून क्षुद्र स्पर्धा, द्वेष, मत्सर, लोभ, लबाडी, हिंसा इत्यादी समाज स्वास्थ्याला मारक प्रवृत्तींचा अनिर्बंध असा प्रसार होतो. स्वार्थी माणसाला सारासार विवेक नसतो. अविवेकाच्या पोटी लपलेल्या अनाचाराला केव्हा तरी प्रकट होण्याची संधी मिळते. त्यामुळे एकंदर समाज जीवन शारीरिक दुःखाने आणि मानसिक तणावाने बुजबुजलेलं असतं. का आपण दुःखी आहोत त्याचा विचार करा. किती सुंदर शब्दात हे मांडलेलं आहे. देहबुद्धीच्या माणसाला त्याच्या स्थूलदेहासारखा आणखीन एक देह असतो, त्याला सूक्ष्मदेह म्हणतात. सूक्ष्मदेह जसा हाडामांसाचा बनलेला असतो तसा सूक्ष्मदेह वासनांचाही बनलेला असतो. वासनात्मक देह स्थूलदेहाच्या आधाराने राहतो. तो स्थूलदेहाभोवती अंडाकृती पसरलेला असतो. माणसाच्या मनामध्ये ज्या वृत्ती उठतात त्यांच्यावरून वासनात्मक देहाच्या असण्याची जाण येते. वासनात्मक देहातून वासनांची स्फुरणे प्रकट होतात. या स्फुरणांना वृत्ती म्हणतात. बद्धाच्या म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या वासना तरी कोणत्या असतात? सामान्य माणसाचा सूक्ष्मदेह शारीरिक, सांसारिक आणि सामाजिक वासना मिळून तयार होतो. चांगलं खायला प्यायला मिळावं, प्रकृती चांगली असावी, चांगला कपडा लत्ता असावा, शरीर दिसायला सुंदर असावं, सोन्यामोत्यांचे अलंकार असावे, देहाला कष्ट पडू नये, दीर्घायुष्य असावं आणि अनायास मरण यावं इत्यादी शारीरिक वासना आहे. आईबाप सज्जन असावे, मनासारखा पती अथवा मनासारखी पत्नी मिळावी, सुरेख, निरोगी, हुशार आणि यशस्वी मुलेबाळे असावीत, मुलाबाळांनी आपल्यावर प्रेम करावं, म्हातारपणी त्यांनी आपल्याला सांभाळावं, सर्व सुखसोयींनी संपन्न असं घरदार असावं, खूप पैसा असावा, कोणाचे देणे नसावे, स्वतःचे वाहन असावे, नातेवाईकांची मदत असावी इत्यादी सांसारिक वासना आहेत. लोकांनी आपल्याला सज्जन म्हणावं, सर्वांनी आपल्याला मान द्यावा, शासनामध्ये अधिकारपद मिळावे, पदव्या आणि प्रशस्तीपत्र मिळावी, आपल्या हातून समाजसेवा घडावी, तीर्थयात्रा घडाव्यात, आपलं नाव मागे राहावं आणि आपल्याला उत्तम गती प्राप्त व्हावी इत्यादी या सर्व बाकीच्या ह्या सामाजिक वासना आहेत. एकंदर वासनापैकी खाण्याची वासना, कामवासना, पैशाची वासना आणि मानलौकिकाची वासना या चार मोठ्या जबर वासना आहेत. पैशाचं उदाहरण घेऊ. पुष्कळ पैसा मिळाला तर आपल्याला सर्वांगीण सुरक्षितता लाभेल आणि पुष्कळ सुख भोगायला मिळेल असं माणसाला मनापासून वाटतं. म्हणून वाटेल त्या मार्गाने माणूस अमाप पैसा मिळवतो. या पैशानं तो देहाला सुख देणाऱ्या नाना यंत्रांचा आणि नाना वस्तूंचा संग्रह करतो. वस्तूंच्या आणि यंत्राच्या साहाय्यानं पुष्कळशा वासना पुन्हा पुन्हा तृप्त करून देखील माणसाचा जीव काही तृप्त होत नाही. शिवाय वर झाल्यानंतर भोग भोगण्यास देह साथ देत नाही. म्हातारपणी निकटचे स्नेही आणि प्रेमाचे नातेवाईक सोडून गेल्यानंतर जीवन नीरस होतं. मग मृत्यूसमयी जग सोडताना माणसाला अतिशय क्लेश होतात. असं अतृप्त आणि व्यथित मन बरोबर घेऊन जाणारा जीव पुन्हा जन्माला येतो. जन्म नवीन असतो पण मन तेच असतं व वासना त्याच असतात. म्हणून जीवन जगण्याची तीच शैली बोकांडी बनते आणि असे कित्येक जन्म घ्यावे लागतात कोणास ठाऊक. देहबुद्धीतून निर्माण होणाऱ्या वासना जीवाला कशा सहज भ्रमवतात याची कल्पना करणं अवघड नाही. वासनांचा हा स्वभाव धर्म ओळखून काही शूर माणसं त्याचं स्वामित्व झुगारून देतात. वासनांच्या कैदेतून मोकळे झालेल्या माणसांना मुक्त म्हणतात. देहबुद्धी नष्ट करण्यास म्हणजे वासना पराभूत करण्यास मोठी आध्यात्मिक शक्ती लागते. ती मुक्त माणसाच्या अंगी असते. वासनांच्या जोखडातून कायम सुटलेल्या मुक्ताला सिद्ध असं म्हणतात.
सिद्धाची देहबुद्धी पूर्णपणे नष्ट होते आणि आत्मबुद्धी तिची जागा घेते. वासना निःशेष नाहीसा झाल्यामुळे सिद्धाचा वासनात्मक देह विरून जातो. वासनांचं स्वामित्व मिटल्यानं मुक्त माणूस स्वराट म्हणजे स्वतःचा राजा बनतो. अज्ञान निवृत्त झाल्यानं त्याचे सर्व भ्रमविलयास जातात. त्याचा स्वार्थ संपूर्ण निमाल्यामुळे त्याच्या जीवनात संघर्ष उरत नाही. त्याचं ज्ञान संशयमुक्त झाल्यानं त्याला निश्चयाचे साधन मिळते. ईश्वर दर्शनाच्या आनंदामध्ये तो देहभान विसरतो. तो परमशांत होतो. कोणताही प्रसंग त्याच्या शांतीला धक्का लावू शकत नाही. तो कितीतरी परोपकार करतो पण कोणाकडून कशाचीही अपेक्षा करत नाही. त्याचं मन एक अतिमानव पायरीवर आरूढ होतं. तो सर्वांवर आत्मवत प्रेम करतो. त्याच्या जीवनाला एक आध्यात्मिक तेज प्राप्त होतं. जीवनाच्या या अथांग प्रवाहामध्ये बद्ध आणि मुक्त दोघेही आपापलं जीवन जगतात. मनाने मात्र बद्ध एका टोकाला आणि मुक्त दुसऱ्या टोकाला असतो. सहज दोघांच्या देहाची गती पाहिली तर फारसा फरक दिसत नाही, परंतु दोघांच्या मनाच्या अवस्थांमध्ये जमीन अस्मानाचा फरक स्पष्टपणे जाणवतो. याचा अर्थ असा की दोघांच्या जीवनात समान घटना घडून येतात, परंतु त्या घटनांसंबंधी दोघांच्या मनाच्या प्रतिक्रिया अतिशय भिन्न भिन्न असतात. मुक्त पुरुष बद्धाचा आदर्श असतो. आपलं मन त्याच्या मनासारखं व्हावं असं बद्धाला वाटणं स्वाभाविक आहे. बद्धाच्या मनाच्या प्रतिक्रिया बदलण्यास जो प्रारंभ होतो त्यास 3 कारणं असू शकतात. पहिलं कारण हे की सामान्य माणसाच्या जीवनात देखील एक वेळ अशी येते की जेव्हा वासनांचं आणि विकारांचं बंधन त्याला जाचू लागतं. इंद्रियांची आणि विकारांची गुलामगिरी त्याला असह्य होते. त्यात जर एखाद्या मोठ्या दुःखाचा तडाखा बसला तर माणसाचा सारासार विवेक खडबडून जागा होतो. आपल्यावरच हा अप्रिय प्रसंग काय आला, आपलं काय चुकलं, ईश्वर आहे किंवा नाही, आपल्या आयुष्यात आपण काय मिळवलं, आपल्याला शांतपणे मरण येणार काय, या व अशा अनेक प्रश्नांनी त्याचा जीव हैराण होतो. मनाच्या या अशांत अवस्थेत आपल्याला मार्गदर्शन व्हावं यासाठी माणूस सत्संगाचा शोध करतो. सत्संग म्हणजे मुक्त माणसाचा संघ. सत्संगाने बद्ध माणूस आतून बदलतो. दुसरं कारण असं की काही माणसांना समकालीन संतांचा अनायासे सहवास लाभतो. या सहवासाचा परिणाम घडतो की माणूस ईश्वर दर्शनाच्या मार्गाला लागतो. आणि तिसरं कारण असं की काही माणसांना श्रवण करण्याची आवड असते. योगायोगाने चांगल्या साधकांकडून त्यांना थोर संतांच्या ग्रंथांचं श्रवण घडतं. या श्रवणानं प्रभावित होऊन ते ईश्वर दर्शनाकडे कायम वळतात. आपल्याला ईश्वर दर्शन व्हावे यासाठी संतांनी सांगितलेलं साधन मनापासून करणाऱ्या बद्धाला साधक असं म्हणतात. बद्ध माणूस ईश्वराकडे तोंड करून सिद्धपणाकडे वाट करू लागला की तो साधक होतो. साधक हा अध्यात्मशास्त्रातील पारिभाषिक शब्द आहे. साधकाच्या जीवनाला 2 अंगे असतात. पहिलं अंग साध्याचं. ईश्वर दर्शन हे त्याचं साध्य त्याने निश्चित केलेलं असतं. आणि दुसरं अंग साधनाचं. साधनावरून प्रत्येक साधकाच्या जीवनाचा चित्रपट तयार होतो. देहबुद्धीच्या मी ईश्वरदर्शनाच्या आड येतो. देहबुद्धीचा मी ईश्वरदर्शनाचा आड येतो. म्हणून मीपणापासून मुक्त होणे हे कोणत्याही साधनाचे मर्म असते. आणि साधनामध्ये प्रेमाला प्रथम स्थान असेल तर साधकाचे जीवन निराळा आकार घेते. योगाला अथवा ज्ञानाला प्रथम स्थान असेल तर त्याचे जीवन आणखी निराळा आकार घेते. कोणताही साधक हा अज्ञानी असतो. त्याला अज्ञानातून बाहेर पडायचं असतं. अज्ञानातून बाहेर पडण्याचा अनुभवाचा असा निश्चित उपाय ज्ञानी अथवा मुक्त माणूसच सांगू शकतो. म्हणून साधकाने संतांपाशी जावे. त्यांच्याकडून ईश्वराचे साधन घ्यावे आणि संतांवर निष्ठा ठेवून साधनाचा मनापासून अभ्यास करावा. तर याप्रमाणे हे काही बेलसरांचे काही विचार मी आपल्यासमोर मांडलेले आहेत. वाचून दाखवले. हे माझं नाही आहे, परंतु चांगलं चांगलं तुमच्या कानावर पडावं. तुमच्या उपासनेत चांगला बदल व्हावा. क्वांटिटेटिव्ह बदलाची मी अपेक्षा करत नाही. तुम्ही 5 मिनटं उपासनेला बसलात का 15 मिनटं का 2 तास का 15 तास याने काही फरक पडत नाही. आत प्रकाश पडला पाहिजे आणि तो प्रकाश अशा मोठ्या संत माणसांच्या उपदेशातून तुम्हाला नक्की त्याचा दिग्दर्शन नक्की होईल. तर आता पुन्हा पुढच्या भागात भेटू. नमस्कार.